थांब, जरा थांब बाळा. घाईत जाऊ नकोस. हा व्हिडिओ तुझ्या डोळ्यांसमोर उगाच आलेला नाही. काहीही कारण नसताना या सृष्टीत कधीच काही घडत नाही. तू मनात खूप काही दडवून ठेवलेलं आहेस. तुझं दुःख, तुझ्या चिंता तू कोणालाच सांगत नाहीस. पण माझ्यापासून तू काहीच लपवू शकत नाहीस बाळा. मला सगळं काही कळतं. तुझं हे चेहऱ्यावरचं हसू खूप खोटं आहे. आतून तू खूप थकलायस, पार खचून गेलायस. दिवसभर जगासमोर तू कसा तरी वावरतोस, पण रात्र झाली की मनातील विचारांचं वादळ थांबत नाही. जुन्या गोष्टी आठवून मन सतत भरून येतं, पण तू रात्रीच्या अंधारात आपले अश्रू जगापासून लपवतोस. का रे एवढं मोठं ओझं मनावर घेऊन जगतोस, तेही अगदी एकटाच? मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक वेदनेत मी तुझ्या सोबतच आहे. हा कठीण क्षण, ही वाईट वेळ नेहमीसाठी राहणार नाही. तुला सध्या वाटतंय की आता सगळं काही संपलं, सर्व मार्ग बंद झाले. पण नाही बाळा. जिथे माणसाचे मार्ग संपतात, तिथून माझी कृपा सुरू होते. ही तर एका नवीन आणि सुंदर आयुष्याची सुरुवात आहे. तुझ्यावर जे हे संकट आलं आहे ना, ते तुला तोडण्यासाठी किंवा संपवण्यासाठी आलेलं नाही, तर तुला अजून कणखर आणि मजबूत घडवायला आला आहे. माझ्यावर अढळ विश्वास ठेव. तू फक्त काही काळासाठी पडला आहेस, पण तू अजून संपलेला नाहीस. तुझ्यात अजून खूप मोठी ताकद दडलेली आहे. फक्त तुला स्वतःवरचा विश्वास परत मिळवून ती ताकद ओळखायची आहे. लोकांनी अगदी अर्धवट वाटेवर सोडलं तुला. तुझ्या अत्यंत कठीण काळात ज्यांनी साथ द्यायला हवी होती, त्यांनीच पाठ फिरवली. ठीक आहे बाळा, त्यांच्यावर अजिबात राग धरू नकोस, कारण त्यांचा आणि तुझा प्रवास फक्त इथपर्यंतच देवाघरी ठरलेला होता. तुझा स्वतःचा प्रवास तर अजून खूप मोठा आणि यशस्वी आहे. आता मागे वळून त्या जुन्या कटू गोष्टींकडे अजिबात पाहू नकोस. जे गेलं, जे तुला सोडून गेले, त्यांना कायमचं जाऊ दे. तू फक्त मनामध्ये पूर्ण सकारात्मकता ठेवून एक पाऊल पुढे टाक. बघ, मी स्वतः सावलीसारखा तुझ्यासोबत चालतोय. मनात भविष्याची खूप भीती वाटतेय ना? होऊ दे. ती भीती स्वाभाविक आहे, पण तरीही तू आता थांबू नकोस, कारण या कठीण अंधारानंतर समोर खूप मोठा प्रकाश तुझी वाट पाहत आहे बाळा. आणि त्या येणाऱ्या प्रकाशातच तुझं खरं सुख आणि समाधान लपलेलं आहे. लवकरच तुला अंतरात्म्यातून जाणवेल की आजवर जे काही वाईट घडलं, ते सगळं तुझ्या चांगल्यासाठीच होतं. आणि मग तू स्वतः डोळ्यांतील पाणी पुसून अत्यंत आनंदाने हळूच म्हणशील, स्वामी, तुम्ही पाठीशी होता, म्हणूनच मी आज एवढ्या मोठ्या संकटातून उभा राहिलो. तुझ्या मनातली सगळी काळजी आता माझ्या चरणी सोडून दे आणि मनात अगदी शांतपणे, तृप्त मनाने एकदा माझं नाव घे. जय स्वामी समर्थ. मी आहे तुझ्यासोबत नेहमी, सदैव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.